नमस्कार. आपण पाहत आहात डी न्यूज पुसद. पुसद तालुक्यातील पारडी या छोट्याशा खेडेगावातून एक हृदयस्पर्शी यशोगाथा समोर आली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या आरती शांतादीपक केवटे हिने नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र पोलीस भरतीत यश संपादन करत यवतमाळ येथे पोलीस दलात आपले स्थान निश्चित केले आहे. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे आई-वडील, 3 बहिणी आणि 1 भाऊ असा साधा पण संघर्षमय परिवार. अशा परिस्थितीतही आरतीने आपल्या स्वप्नांचा ध्यास कधीच सोडला नाही. लहानपणापासूनच पोलीस होण्याचे स्वप्न तिच्या डोळ्यांत होतं आणि त्या स्वप्नासाठी तिने स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. दिवस-रात्र अभ्यास, कडक उन्हात, थंडीत आणि पावसातही अखंड शारीरिक सराव, अनेक अडचणी, अपुरे साधनसामग्री आणि आर्थिक मर्यादा, पण तरीही तिची जिद्द कधीच ढळली नाही. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न मोठं असलं की मार्ग नक्की सापडतो, याची जिवंत साक्ष म्हणजेच आरती केवटे. अखेर तिच्या अथक परिश्रमांना यश मिळालं आणि सन 2026 मध्ये ती महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली. आरतीच्या या यशामुळे पारडी गावात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून तिच्या कुटुंबियांच्या डोळ्यात अभिमानाश्रू दाटले आहेत. पंचक्रोशीत पहिली महिला पोलीस होण्याचा मान तिला मिळाला आहे. तिची ही यशोगाथा आज अनेक तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. दरम्यान तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचा सन्मान करण्यासाठी तिचा संपूर्ण परिवार, सगळे सोयरे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. यावेळी आरतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली आणि गावकऱ्यांनी तिचे तोंड भरून कौतुक करत तिच्या यशाचा आनंद साजरा केला. या प्रसंगी गावातील माजी शिक्षक सुभाष केवटे तसेच शिक्षणप्रेमी व संगणक परिचालक अरुण बर्डे यांनी उपस्थित नागरिकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत जिद्द, मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर प्रगती साधावी असे प्रेरणादायी आवाहन केले. आणि अशातच आपण आरती हिचे सुद्धा आपण कौतुक करत आहोत. कौतुकाचं मुख्य कारण म्हणजे कोण्या एका समाजाचे नव्हे तर प्रत्येक समाजाच्या मुला-मुलींना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि तमाम थोर नेत्यांना मी वंदन करतो. सर्वांना जी उत्सुकता लागली होती या ठिकाणी आपण हे सर्वजण इथं कशासाठी बसलो आहोत आणि आजूबाजूला बसलेल्या लोकांना सुद्धा उत्सुकता वाटत असेल की या ठिकाणी आज ना 14 एप्रिल ना 6 डिसेंबर ना कुठलाही राजकीय सण किंवा बौद्ध धर्मातला कोणताही सण नसताना या ठिकाणी एवढे बौद्ध बांधव आणि आजूबाजूचे मित्रमंडळी जमले असतील. सर्वांना उत्सुकता लागली असेल तर ही उत्सुकता मी तुमची आता संपवतो. काकांनी सांगितल्याप्रमाणे स्पष्टपणे मी आता जाहीर करू इच्छितो की फक्त बौद्ध समाजाचीच नव्हे तर पूर्ण पारडीतील पूर्ण या जवळपासच्या 5 ते 10 गावामध्ये जी घटना यापूर्वी कधीही घडली नाही, जी आनंदाची बातमी आपण कधीही ऐकली नाही, अशी घटना घडलेली आहे. आणि ती म्हणजे आपल्या गावचे दीपक साधू केवटे, शांताबाई दीपक केवटे यांची कनिष्ठ मुलगी आरती दीपक केवटे हिची महाराष्ट्र पोलीस यवतमाळ या ठिकाणी तिची निवड झालेली आहे. आणि त्या निवडीसाठी तिला शुभेच्छा देण्यासाठी सर्वप्रथम तिचे आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी या ठिकाणी सर्व समाज बांधव त्याचप्रमाणे गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या मुलीचं कौतुक करणे हाच या ठिकाणी येण्याचा उद्देश नसून तिने केलेले कष्ट, तिने केलेला अभ्यास, तिने केलेले प्रयत्न या सर्वांची जाण सर्व लोकांना व्हावी, त्यांनी आपल्या मुलांना ती सवय लावावी. आणि पार्टीतच एक पोलीस आज झाली, महिला पोलीस आपल्या पार्टीमधून होणारी ती पहिली मुलगी आहे की जी या पार्टीमधली पहिली पोलीस झालेली आहे. पुरुष मंडळीमध्ये पोलीस झालेले आपल्या कानावर आहेत, आजूबाजूला सुद्धा आपण ऐकले, परंतु महिलांमधून पोलीस होणारी आपल्या गावातील ती पहिली मुलगी आहे. त्यामुळे तिचं कौतुक करणं हे फक्त समाजाचंच कर्तव्य नाही तर अख्ख्या गावाचं हे कर्तव्य आहे असं मला वाटते.
त्याच अनुषंगानं आपण या ठिकाणी जमलेले आहोत आणि त्यानंतर या पुढचा जो आपण विधिवत कार्यक्रम म्हणू आमचे आदर्श आमचे काका सुभाष काका हे सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच नव्हे तर प्रत्येक थोर पुरुषांनी समाजाला दिलेली जी शिकवण आहे त्या शिकवणीचं सार्थक हे कधी ना कधी होतच असते. ते शिक्षणाच्या बाबतीत असो, कष्टाच्या बाबतीत असो, की कोणत्याही बाबतीत असो. त्यामुळं इथं जमलेल्या सर्वांना माझी विनंती की आपल्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन करा, योग्य ते संस्कार घाला आणि त्याप्रमाणे आज आरतीने आपल्या या पार्टीचं नाव सर्व आजूबाजूच्या परिसरामध्ये उज्ज्वल केलेलं आहे, रोशन केलेलं आहे. तसे आपले सुद्धा मुलं, आपल्या सुद्धा मुली त्यासाठी प्रयत्न करावेत अशी मी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि पुनच एकदा संपूर्ण केवटे परिवाराला व आरतीला मी शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र. अशाच प्रेरणादायी आणि ताज्या बातम्यांसाठी DD न्यूज पुसदला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.